सांगलीतल्या शाळा आजपासून नियमितपणे सुरू होणार. शिक्षणाधिकाऱ्यांची माहिती. पूर आणि अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद होत्या. भंडाऱ्यामध्ये पुराच्या पाण्यामध्ये मक्कीटोलामधील पुलाचा भराव वाहून गेला. सोकोली तुमसर मार्गावर पुलाचं बांधकाम सुरू होतं. निकृष्ट कामामुळे पूल वाहून गेल्याचा स्थानिकांचा आरोप. गडचिरोली जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा वाहतुकीला मोठा फटका. 3 राष्ट्रीय महामार्गांसह जिल्ह्यातील 41 मार्ग बंद, तर जिल्ह्यातील 220 ते 230 गावं जिल्हा मुख्यालयाच्या संपर्काबाहेर. गडचिरोलीमध्ये मुसळधार पावसात देखील 99% उमेदवारांनी दिली पोलीस भरतीची लेखी परीक्षा. 912 जागांसाठी 6657 उमेदवारांनी परीक्षा दिली. नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील माकरधोकडा डॅम ओव्हरफ्लो. माकरधोकडा डॅम परिसरामध्ये पर्यटकांची गर्दी. पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्याभरापासून पावसाचा जोर कायम. जव्हारमधील दाभोसा धबधबा प्रवाहित, पर्यटकांची गर्दी. पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये 12 ठिकाणी घरांच्या भिंती कोसळण्याच्या घटना. आठवडाभरामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक दुर्घटना. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. राज्यामध्ये पावसाचा जोर आता ओसरणार. 4 दिवस मराठवाड्यामध्ये तर काही ठिकाणी तुरळक पावसाचा अंदाज. पुढील 2 ते 3 दिवस मुंबईमध्ये हलक्या सरी बरसण्याची शक्यता. आठवडाभरापासून पावसाची सध्या उसंत. परभणी जिल्ह्यामध्ये सततच्या पावसामुळे शेतकरी हैराण. शेतीच्या अंतर्गत मशागतीची कामं देखील रखडली. यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेल्या 8 ते 10 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू. सलगच्या पावसामुळे आठवडी बाजार परिसरामध्ये गटार तुडुंब भरली. परिसरामध्ये अस्वच्छ झाल्यानं नागरिकही त्रस्त. खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील पाणलोट क्षेत्रामध्ये संततधार कायम. 11,000 क्युसेक वेगानं मुठा नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा. पुण्यामधील पूरबाधित परिसराला ठाणे पालिकेची मदत. ठाणे पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून गाळ साचलेल्या भागांची स्वच्छता. पुणे शहरामध्ये स्वच्छता मोहीम. रविवारी 64 टन गाळ उचलला. स्वयंसेवी संस्थांच्या वतीनं शहरामध्ये विशेष स्वच्छता अभियान. मराठवाड्यामध्ये अजूनही समाधानकारक पावसाची प्रतीक्षा. धरणांमध्ये फक्त 15%च पाणीसाठा. धरणांमधील पाणीसाठ्यानं चिंता वाढली. मुंबईकरांना दिलासा. आजपासून 10% पाणी कपात मागे. पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 73% पाणीसाठा उपलब्ध. पुणे रिंग रोड प्रकल्पाच्या 2 पॅकेजच्या कामासाठी MSRDC कडून निविदा जारी. 254 किलोमीटर लांबीच्या मार्गासाठी निविदा. शिव उड्डाणपूल 1 ऑगस्टपासून वाहतुकीसाठी पूर्णतः बंद केला जाणार. मुंबईमध्ये वाहतूक कोंडी अधिक बिकट होण्याची शक्यता. अंधेरीतील जोग उड्डाणपुलाच्या दुरुस्तीवरून पेच. मुंबई महापालिकेचे MMRDAला पत्र. पुलाची दुरुस्ती करण्याबाबत पालिकेचं पत्र. पश्चिम रेल्वेच्या गणपती विशेष गाड्या 5 मिनिटांमध्ये फुल. 800 वेटिंग नंतर आरक्षण सेवा बंद. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची यंदा देखील दमछाक होणार.